मित्रांनो, क्रिएटिव्ह गोपी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। 11 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील जनतेसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या बैठकीमध्ये नेमके कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत या संदर्भातील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतोय। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। यामधला सर्वात महत्त्वाचा जो निर्णय आहे तो म्हणजे आता सर्व शासकीय जे कागदपत्रे असतील त्यावर आईचे नाव हे बंधनकारक करण्यात आलेले आहे। शासनाचे जे काही कागदपत्रे असतील त्या ठिकाणी आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता आता उमेदवाराचं नाव, आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचं बंधनकारक या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहे। या बैठकीचे अध्यक्षस्थान माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते। आता 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांचे नावांची नोंद, बालकांचे नाव, आईचे नाव, तदनंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तावेज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांचे अर्जांचे नमुने इत्यादी सर्व शासकीय दस्तावेजमध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे सार्वजनिक आरोग्य विभागाचे जन्म मृत्यू नोंदवहीत आवश्यक असलेल्या त्यामध्ये सुधारणा करून नोंदी घेण्यासाठी केंद्र शासनाची विचारविनिमय करावा। तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतरनं जन्म व मृत्यू नोंदवहीबाबत बालकांचे नाव, आईचे नाव, तदनंतर वडिलांचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नोंद करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतर म्हणजेच तिचे नाव, नंतर तिचे पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी। तसेच जे स्त्रीला विवाहापूर्वी नावामध्ये मालमत्ताच्या दस्तावेजामध्ये नोंदवण्यासाठी मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। अन्यथा व इतर जे तत्सम अपवादात्मक प्रकरण जे आहे असतात त्यामध्ये मुलांचे जन्म व मृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात आलेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीमध्ये आता हे जे काही डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटमध्ये आईचं नाव जे वेगळ्या स्तंभामध्ये न दाखवता ते पाल्याच्या नावानंतरनं आईचं नाव, वडिलांचं नाव, मग आडनाव अशा स्वरूपामध्ये नोंद केलं जाणार आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी आनंद शिधा जो आहे तोही वाटप केलं जाणार आहे। त्या संदर्भातही निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला आहे। पाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आता आनंद शिधा देण्यासाठीही या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। यामध्ये या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील व APL केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी 1 किलो या प्रमाणात रवा, चणा डाळ, साखर व 1 लिटर या प्रमाणात सोयाबीन तेल हे शिधापत्रिका जे समाविष्ट असलेल्या आनंद शिधाचा प्रति शिधापत्रिका 1 शिधापत्रिकाचा संच याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे। राज्यातील सुमारे 25 लक्ष अंत्योदय अन्न योजना आणि 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रकधारकांना अशा प्रकारे सुमारे 1.69 कोटी शिधापत्रकधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे। यासाठी एकूण 550 कोटी 57 लाख रुपये इतका खर्च करण्यास या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेला आहे। ह्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे महत्त्वाचे निर्णय होते। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर इतर मित्रांना नक्की शेअर करा। हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।